मित्रांनो नमस्कार. आपल्या गावठी गोठा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला असा सपोर्ट करा. तर आज आपण आलेलो आहे भूषणगड या गावामध्ये. एक गोठा आहे, नवीनच युवा आहेत. आता युवा जास्त गायांच्या संगोपनाकडे किंवा गोठे व्यवसायाकडे वळलेले आहेत. समर्थ डेअरी फार्म त्यांचा फार्मचं नाव आहे. तर भैया तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. मी आता 12वी कंप्लीट केलेला आहे. माझा बोर्ड एक्झाम दिले जाता मी. आणि काय व्यवसाय आपला हाच दूध उत्पादन. काय नाव आपलं? माझं नाव यश रामचंद्र जाधव. यश रामचंद्र जाधव. चला आपला गोठा बघूया. ही सगळी अशी सिस्टीम केली आहे. हो. इकडे सगळ्या गाय असतात का बांधायला? हो, संध्याकाळी संध्याकाळच्या आणि सकाळी 2 टाइम सगळं मॅट आहे. दूध काढण्यासाठी आणि खाली सेट होत. दूध काढण्यासाठी आत घेता का? हो, दूध आणि खाद्य आणि पेंड आपल्या 3 वस्तू करण्यासाठी. टायमिंग कसं असतं आत घ्यायचं त्यांचं? सकाळी 7 संध्याकाळी 7. सकाळी 7 संध्याकाळी 7. इकडे काय छोट्या वासरांच्यासाठी केलंय का? हो, हे वासरांसाठी आणि पलीकडे गाभण गायींसाठी ठेवले सेपरेट. आता भाई आपल्याकडे राजहंस पक्षी पण दिसतात क्रॉस मध्ये. ते कशासाठी आपण ठेवले तो गोठ्या? इथून साप विंचू प्रोटेक्शन आणि असं कोण तुम्ही बघितलं आता ते बाहेरचं कोण वेगळं दिसलं तर ते असं ओरडून कालवा करून सांगतो. हा, प्रोटेक्शन साठी घेतलं. म्हणजे नवीनच काहीतरी शिकाय भेटले. कारण ज्यावेळेस कुठली बाहेरच कोण नवीन व्यक्ती आली की ती कालवा करणार. घरच्यांना नाही करत, बाहेरची व्यक्ती आली म्हणजे हुशार प्राणी आहेत त्या. हो. या की गाया बघूया. भैया सीसीटीव्ही पण आपल्या इथं आहे. हो. हे कशासाठी हो भैया? कधी बाहेर गेल्यानंतर गोट्यात कोण नसलं तर ऑनलाईन आपण डायरेक्ट लाईव्ह बघू शकतो कॅमेऱ्यातून. घरी बसून तुम्ही बघू शकताय. हो. बाहेर चांगली सिस्टमॅटिक सगळी पद्धत तुम्ही केलेली आहे. भैया वय काय तुमचं आता? माझं वय 17 आहे. 17. हो. मग एवढ्या लवकर कसं काय असं आलं डोक्यात की या व्यवसायात शिरावं? लहानपणापासून वडिलांनी हे जिथे खाली गाया बिया होत्या पहिल्यापासून, त्यामुळे हळूहळू वर करायचं म्हणून डोक्यात केलं तिथं वर. मग असं वाटलं नाही हो कधी की आपण आताची परत जॉब मध्ये पण किंवा इंजिनिअरिंग करते ती किंवा काय काय करते ती या बाहेर पुण्या मुंबईला जाते जॉबला, कधी असं वाटलं नाही? नाही, जॉब मध्ये पहिल्यापासून इंटरेस्टच नव्हता. मग हा, कधी जॉब करावा असं काय वाटलं नव्हतं. हा, कोणाचा नोकर बनण्यापेक्षा स्वतः मालक राहिलेला आवडतं हा. लहानपणापासून. त्यासाठी व्यवसायाकडे तुम्ही वळला. या की गाया दाखवा की. ही बघा डेन्मार्क ब्रीड आहे. डेन्मार्क का? हो. बुजल त्यात. हा, तर सगळ्या गाया बँगलोरवरून आलेल्या ट्रान्सपोर्ट. सगळ्या या की इकडे आपण बघूया. मग या सगळ्या आपल्याकडे गुंड्यात गाया दिसते ते काय सांगचाल? भुंड्यात जास्त करून तिकडे वापरतात. डिमांड जास्त भुंड्याला. शिंगे गायला हा, मारणे बिरणे लागले, कधी वापवर असली हिटवर असली गाय तर डोसल्यामुळे लागण्याची शक्यता असते. भुंड्या गायची लागत नाही, त्यांच्या डोसल्यामुळे काही लागत नाही. दुखापत होत नाही त्यांच्या जखम. काय आता काय एक गाय काय पिळती? आता ही पहिला रोग आहे. हा, ही आता 45+ चालली पहिला रोग. 45+. हो. तिला कसं काय खर्च कसा असतो? खाद्य वगैरे कसं असते? खाद्य आपलं मिनरल मिक्सचर, महिन्यातून 5 दिवस लिव्हर टॉनिक, हा, आणि बाकी आपलं रोजचं रेग्युलरच खाद्य. कुट्टा वगैरे काय असेल सुका वैरण बिरण. काय हो बाई, आता तुम्हाला किती दिवस झाले व्यवसाय तुम्ही? व्यवसायात लहानपणापासून आहे. आता इथं म्हणजे मुक्त गोट्यामध्ये आता वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. आता एका गायचा काय खर्च येत असेल? एका गाईचा खर्च आता म्हणा गेलं तरी महिन्याला का 10 दिवसाला सांगायचं मला? महिन्याचा सांगा किंवा किती तुमचा 15 दिवसाचा सांगा, 10 दिवसाचा सांगा. महिन्याला आपल्याला कितीतरी 4-5 हजार रुपये खर्च येत असतो एका गायचा. हो. त्याच्या मागे प्रॉफिट किती आपल्याला भेटतं? त्याच्या मागे आपण जर स्वतः लक्ष घालत असलो तरच आपल्याला 2 हजाराचं तर प्रॉफिट डोळे झाकून मिळतो. भेटणार. हो. म्हणजे आपला खर्च वगैरे जाऊन वर 2-4 हजार, म्हणजे कमीत कमी 75% 100 पैकी त्यात प्रॉफिट आहे. हो. है का नाही? आता भैया ही दिसतंय कारंजे वगैरे लावलेत, ही कशासाठी हो पाण्याचं? हे आपलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. दुपारनंतर ऊन जास्त पडलं गायला पाडा टाकू नये म्हणून टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी. ही सिस्टीम एक नंबर आहे. कारण ज्यावेळेस गायांचं टेम्परेचर वाढत असेल किंवा गरम, ते ऑटोमॅटिक जातात ना. हो, ऑटोमॅटिक पाण्याखाली असतात. चांगली सिस्टीम केली. तर बघा शांत आहे, आपोआप जाते तिथं उभं राहतात. काय होतं त्याच्यामुळे? काय होतंय? गरमी होत नाही, गरम होत नाही गायला जास्त. आता पंख्याने तर आपण धग मारले ते वरची धग खालीच फेकते, पण ही गार हवा
हवेत धुकं पसरल्यासारखं गार एकदम करून टाकतात तिथं. हा. टेम्परेचर कंट्रोल करून घेते एकदम. हा हीट वर असले ना, हीट असले जास्त तर ते हीट कंट्रोल करून वातावरण एकदम गार थंड करून ठेवते. हा त्यासाठी फोगर आहे. हा इकडे पाण्याची पण सिस्टीम केली या की हा. दाखवा. पाणी 24 तास आहे आपल्याला इथं. आता गायला बाया हे सिस्टीम पाण्याची तुम्ही केलेली आहे, हम्म. हे कशासाठी 24 तास पाण्याचा काय फायदा काय सांगचाल? तहान लागली गायला तर पाणी पिलं पाहिजे की. हा. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो, गरमीचं कधी तहान हा. नाही, ते तहान लागलं पाणी प्यायला पाहिजे. हा. तर नाही रवत करताना कधी ठसका लागतो गायना कायसाठी ते पाणी त्यांच्या मर्जीने स्वतः येऊन मर्जीच्या ह्याने चालणार ते गाय स्वतः. ज्या ज्या वेळेला म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला पाणी पाहिजे पाणी. त्यावेळेस पिण्यासाठी कायम पाणी असत. कायम पाणी असं भरलेलं. हे आपण बदली कधी करतो? 4 दिवसाचं पाणी बदली करून साफ करून परत पाणी भरलं जातं. 4 दिवसाला स्वच्छ सगळं स्वच्छ केलं जातं. काय सांगता या व्यवसायात पडलाय तुम्ही, काय तुम्हाला या व्यवसायात पडल्यानंतर काय जाणवलं, काय फरक काय घडला की आता जॉब मध्ये तुमचे मित्र वगैरे पण असतील, हो. मग ते जॉब करत असतील किंवा काय आणि तुम्ही या व्यवसायात पडलाय, काय सांगता? आता काय ते जॉब करतात हा. त्यांना जेवढा महिन्याला पगार आहे तेवढा आता मी 10 दिवसाला घेतो. हा खर्च काढून 10 दिवसाला मला पगार भेटतो तेवढा. हा अजून गाई वाढवल्या तर अजून जास्त भेटेल. हा. स्वतःच आहे. हा यात काय आपण स्वतः नाही केलं, मालक जर दुसरा गडी लावून जर आपण स्वतः निरीक्षण जरी केलं हा तरी प्रॉफिट आपल्यालाच आहे. आपण काम करायचं नाही, आपण फक्त लक्ष द्यायचं. हा तेवढं केल्यानंतर प्रॉफिट आहे. तिथं तर दिवस रात्र काम करा, त्या मालकाचं ऐका, हा त्यापेक्षा आपण स्वतः मालक आहे इथं. हा आपण बोट दाखवलं तिथं तू काम करेल. हा आणि आपलं स्वतः मालक राहिल्यामुळे काय विषय देत नाही त्यात. आता भैया कसं आहे, आता काय काय आहेत मी भरपूर गोठे गेलो, हम्म. जर्शी 85% मध्ये किंवा 70% मध्ये 75% मध्ये मी पाहिल्यात गाया किंवा वेगवेगळ्या सगळ्यांचं विचार किंवा सगळे संदेश वेगवेगळे, सगळ्यांच्या कुठली माहिती वेगवेगळी भेटते. हम्म. आपण ही जात बेंगलोरी जात आणली तर काय तुम्हाला काय वेगळा बदल काय जाणवला हो? बेंगलोरी आणि आपल्या इथल्या लोकल त्यात काय बदल काय जाणवला? बेंगलोरमध्ये खाण्याला मेंटेन आहे. हा म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करतात. आपल्या इकडच्या गायींना सवय नसती हा जास्त खाण्याची, म्हणजे ते जास्त खातात, लिमिटच्या बाहेर रवत करत नाहीत. हा. त्यांचा रवत प्रॉपर असतो हा आणि खादीला त्यांना पाहिजे तेवढं, म्हणजे पोटाला माफक असेल तेवढंच खातात, हा जास्त काही करत नाही. हा दूध जास्त भेटते आपल्याला, त्या गाय जेवढं खाते त्या म्हणजे डबल दूध देते हा ते पण जास्त. आणि दूध देण्याचं काळ पण जास्त आहे त्यांचा. आता भैया या की विषय काय येतो आता, सगळे आता लोक काय बोलते ती बेंगलोरी गाया असतात त्यांना खर्च जास्त असतो का, तर हे खरं आहे का? इकडे नाही नाही, खर्च कमीच असतो काय हा. जास्त करून. आणि आपण गाभण राहिल्यानंतर बघितलं 5-6 महिन्यानंतर दूध कमी कमी येत जातं हा गायांचं. हा. ह्या गायांचं तसं नाही, हा आपलं दूध मेंटेन राहतं. शेवटच्या 8व्या महिन्यापर्यंत दूध मेंटेन असतं गायींचं. हा. पण 8व्यापर्यंत हम्म. कमी होत नाही. त्यामुळे ते पगार आपला तेवढाच राहतो. त्यामुळे खर्च कमी जास्त पडण्याचा फरक पर्याय येत नाही आपल्याला. हा त्यामुळे काय असं ही नाही, म्हणजे सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत. वेगळं आहेत. त्यामुळे सगळ्यांचे विचार करण्याची क्षमता आता बाहेर आपण नेट कसं लावले हो? त्यांना खाजवण्यासाठी लावले, तर फाटले हा हे खाजवण्यासाठी आपल्याला. मित्रांनो त्यांनी चांगली सिस्टीम केली आहे बघा. हे आहे म्हणजे थोडक्यात ते ग्रास, ग्रासच आहे. जर त्यांना खाजवायचं अंग वगैरे असेल तर ते इथं घासत हो, असते. घासते स्वतः. हा कसा विचार आला मनात? ते इकडे तिकडे खांबाला घासतात होते पहिलं, मोकळ्या सोडल्या ना गाय आपण कधी झाडाला घासतायत कुठे हा. काय करतायत, त्यांचं मन मुक्त पण राहता येत नाही, बांधलेलं आहे त्या गोठ्याने आपल्याला. हा त्यामुळे मुक्त सोडल्यानंतर पण इथं खांब बिम घासत बसणार, त्यापेक्षा इथं सेपरेट त्यांना केलेलं. हा ज्याला असं खाज उठायला कुठं अवघड जागे तिथं खाजवायला येत नाही, त्याला माशा बसले तिथे स्वतः येऊन घासू शकते स्वतः मनमर्जी. मग काय हो, आपल्या ह्या गायांचं संगोपन करा किंवा व्यवस्थित राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी काय काय त्यांचं संगोपन तुम्ही करता? इथं आम्ही महिन्याला मिनरल मिक्सचर महिन्यातून म्हणजे हे लिव्हर टॉनिक पाजतो 5 दिवस. हा दर महिन्यातून 5 दिवस लिव्हर टॉनिक पाजतो. मिनरल मिक्सचर त्यांना कंटिन्यू चालू आहे. हा दत्ताचं औषध असते त्यांना. हा परत गाय वापर आहे का काय ते सगळे निरीक्षण असते त्यांचं. हम्म 21 दिवसानंतर सिमेज भरल्यानंतर 21 दिवसानंतर परत सोटा काढते का काय सगळं ते निरीक्षण करायला. आता भैया गाय आपल्या सगळ्या दिसते, चकाचक दिसते, त्या धुणं कितीला दिवसात असते? 3 दिवसात धुणं असतं त्यांचं. 3 दिवसातच काय म्हणजे धुतलीच पाहिजे का?
मुक्त गोट्यामध्ये पातळ शेण बिन असलं कुठं काय असलं तर ते घाण होते हा त्याच्यामुळे धुवायचे. हा त्याला कासाला वेसाला सू देत नाही, मस्तीचं प्रमाण कमी होते हा. त्याच्यात 3 दिवसाला धुते. आता काय काय लोक कशी गावठी पद्धतीने करतात, मुक्त नसतात, बांधून नसतात. आपण मुक्त केले, ह्याचा फायदा काय जाणवतोय? तेच मनमर्जीने पाणी पिते, त्यांचं ते रवत जास्त होतोय, रवत काळ जास्त असतो त्यांचा. हम्म, पण बांधून असलं की दावण असेल तेवढं टाकलं तेवढं खात राहते. हम्म, इथं असल्यावर आपल्याला जेवढं खायचं तेवढं खाऊन बाहेर रवत करत बसते. हम्म. सावलीला पाहिजे तेव्हा जाणार, पाय मोकळे करायचे, फिरायचे तेव्हा फिरते. हम्म, टेम्परेचर आपण बघितलं तसं शांत राहतं त्यांचं, त्या मरमर्जीने राहतं. हम्म. त्यांना कोण त्रास द्यायला नसतं, त्यामुळे दुधाचं रवत केल्यामुळे दूध पण जास्त भेटतं, त्यांना प्रोटीन पण जास्त येते खाद्यातून. ते दिवसात त्यांचं कसं वया नियोजन करतात, सकाळपासून ते संध्याकाळी धारा काढण्यापर्यंत? नाही, सकाळी 7 वाजता आतमध्ये घेतो गाया, हम्म, पेंड टाकायची, पेंड नंतर खाद्य टाकल्यानंतर धार काढायला चालू केली हम्म, की एका गाईला 6 मिनिटं लागतात धार काढायला. हम्म, ते झाल्यानंतर 15-20 मिनिटं धार काढल्यानंतर खाद्य शिल्लक राहतं त्यांच्या पुढे. हम्म, ते खाऊन झाले की बाहेर सोडले की त्यांचे ते मुक्त असतात. हम्म, स्वतः जाऊन खाऊन झालं पाणी पिणार, हम्म. कुणाला खाजवाय ते खाजवणार, परत सावलीला जाऊन स्वतः बसते. हम्म, रात्री पण सेम टाइम 7 वाजता आतमध्ये येणार, धार बीर काढून परत बाहेर सोडले जातात. हम्म. आता भैया कसं आहे माहित आहे का, हे व्यवसाय करण्यामुळे काय काय निगेटिव्ह लोक विचार करतात की व्यवसायात काय नाही, किंवा जॉब केला पाहिजे, ह्या झंझट भरपूर आहेत त्या, किंवा जमीन पाहिजे, असं पाहिजे तसं भरपूर आहेत त्या. तर आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला भैया विचारीन मी, आपल्याला शेती किती आहे? शेती मला 19 गुंठे आहे फक्त. 19 गुंठे. मग आता काय काय तुम्ही चांगलं सांगितलं, 19 गुंठे. मित्रांनो, काय काय लोक काय म्हणतात शेती जास्त पाहिजे, 10 एकर पाहिजे, 15 एकर, त्यावेळेस परवडतं. तर 19 गुंठ्यामध्ये आणि तुम्ही एवढ्या गाया पाहिलेत, काय सांगायचं भैया? 19 गुंठ्यामध्ये पण अर्ध्या याच्या क्षेत्रात आपले शेड बांधलेलं आहे. हा इथून खाली तुकडा दिसतो ना, हा ह्याच्यात फक्त का आहे तिथं, हा बाकी सगळं खंडाने बिंडाने घेऊन हा खाद्य घालतो आम्ही. खंड आहे, चुलत्याची जमीन आहे, त्यात करतो आम्ही. हा. त्याच्यावरच खाद्य बिद्य गायांचं कंट्रोल. म्हणजे मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकाय भेटलं आणि संदेश पण चांगला पोचला की तुम्ही असा विचार करू नका की जमीन कमी आहे म्हणून तुम्ही पाळू शकत नाही किंवा हा व्यवसाय करू शकत नाही. जमीन कमी असून पण त्यांनी ऍडजस्ट केलेलं आहे. नवीन पिढी जवान आहेत ते. 19 गुंठ्यात त्यांचं एवढं ही क्षेत्र आणखीन गेले गोट्याचं, त्यातनं पण तेवढी वैरण करून ती बाकीचं काय काय करतात किंवा काय आपल्या गायांना हे पण असते ना, ते मोरगास पण असतो. मोरघास पण असतं ते. म्हणजे सीझन वाईज वैरणीचं कसं असतं भैया, सीझन वाईज बदली असते का? सीझन वाईज बदली नाही, मिक्स असते. आता आम्ही एक वैरणीचा सीझन चालू आहे, आता शाळू काढला सगळ्यांचा. हा तर शाळूचा कुट्टा करून ठेवलेला आहे, हा तो वर्षभर पुरतो. हा मग पुढच्या वर्षी परत दुसरा करून ठेवायचा. हा मग असं वल्ला सुका मिक्स करून मग गायला जातो. हा मग वैरण असली तर वैरणीची आता जेवढी वैरण आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढी करणार, कुट्टा करून भरून ठेवणार. त्या हिशोबाने मिक्स करून त्यांना वर्षभर पुरवलं जातं. हा वल्ल आणि सुका चारा असा मिक्स करून त्यांना. सीझन वाईज असं काय नाही, सीझन वाईज तेच तेच खाद्य सगळं मिक्स असतं. 12 महिने आपल्याला सेम खाद्य देणार गाईला. आणि ह्यांच्या शेणखताचा बी फायदा आहे. हो, शेणखत बाकीच्यांपेक्षा पण उत्तम क्वालिटीचा. बाकी कोण कोण नियोजन करतं? सगळं घरगुतीच? घरगुतीच, आई वडील, बारका भाव आणि मी. या की इकडे मित्रांनो, त्यांचे मम्मी पप्पा पण आहेत, ते पण नियोजन करतात, ते घरगुतीच करतात. असं काही बाबा एखाद्या घडी लावलाय किंवा बाहेरनं माणसं ठेवली तिथं असलं काय नाही, एवढं ते करतात पण सगळं घरी. काय बघा, तुम्ही घरगुतीच नियोजन करता, काय सांगायचं? नमस्कार, माझं नाव रामचंद्र दशरथ जाधव, हा राहणार भूषणगड, हा विठ्ठलनगर मध्ये. हम्म, मग नियोजन म्हणजे कसे, माझे 2 मुलंच बघतात शक्यतो, हा आणि माझी मिसेस. हम्म, फक्त मॅनेजमेंट माझ्याकडे असतं, हम्म, बाकी सगळं मिल्किंग पासून सगळं चारा वगैरे सगळं हा हे सगळं त्यांच्याकडेच असतं. दोन्ही टायमात दारा काढणे वगैरे, चारा खायला टाकणे, कसं काय ते बाकी सगळं ते लोकच बघतात. हा बाकी काय माझ्याकडे काय नसतं, फक्त मॅनेजमेंट मुरगास करणे किंवा काय करणे ते सगळं लक्ष ठेवणं हे सगळं माझ्याकडे असतं. आता दादा तुम्ही सांगितलं मिल्किंग मशीन वगैरे, हो. आपण मशीनचा वापर करतो धारा काढण्यात, हो. काय फायदा काय होतो त्यानं? फायदा असा होतोय की आपली जी मेहनत आहे, वेळ आहे, त्याची बचत होते. हम्म, प्लस जे आपण हाताने दार काढणार आहे, परत त्याला कसं असतं, आपण कोण काय चालू सवय असते तंबाखूची, कोणाला मिसरीची, हम्म, परत ते हात धुणार नुसतं नॉर्मली, साबण हात कोण धुत नाही, काय नाही, ते कासेला लावणार, त्याचं इन्फेक्शन ते जनावराला होणार, हम्म, परत इन्फेक्शन झाल्यामुळे दुधाला कमी येणार. हा हा आणि दुधाचं क्वालिटी मेंटेन राहते, हायजीन हा मेन हायजेनिक. आपण मिल्किंग मशीन मध्ये हायजेनिक दूध राहतं, हम्म, त्यामुळे तो एक बेनिफिट राहतं. शुद्ध दूध आपण पुढे पाठवतोय, हम्म,
त्याच्यामुळे आपल्याला जो आरोप आला की बाबा दूध आपण व्यवस्थित देत नाही, मिलावटी आहे, कुठे शेण जाणं, कुठं माशी पडणं, हे करणं, हा प्रकार होत नाही. आपण कॅन मध्ये कॅन मध्ये जर ओतलं तरी आपल्याकडे गाळण नाही, गाळणीने गाळूनच सगळं जातं. समजा चुकून एखादी घाण पडलं किंवा काय झालं तरी ते गाळूनच आपल्याकडून दूध जातं. मग दादा तुम्ही एवढं सगळं करताय व्यवस्थितपणे एकदम चोखपणे. मित्रांनो, दादाने एक चांगला संदेश सांगितला. कारण काय माहित आहे का, मिल्किंग मशीन आतापर्यंत मी विचारले लोकांना प्रश्न, पण त्यांनी चांगलं सांगितलं की मिल्किंग मशीन ज्यावेळेस काढता त्यावेळेस कुठं घाण जाणं किंवा स्वच्छ किंवा इन्फेक्शन होणे हे प्रमाण कमी राहतं, है ना? बरोबर. मग दादा तुम्ही अभ्यास चांगला केलाय. अभ्यास आहे आपल्याकडे सगळं आहे, त्यामुळे मुलांच्या आता ताब्यात दिलाय. सगळे ते दोघच आहेत, बालका मुलं, तो पण तेच दोघं जण मिल्किंग पासून खाद्यापासून सगळं तेच बघतात. बाकी काय नाही, त्यांच्या शाळा पण शिकतात आहेत सगळं. आताच 12वी त्याने परीक्षा दिली आहे, आता फ्रीज आहे तो सध्या. पुढच्या वर्षी करायचं काय करायचं हिशोबाने त्यावेळेला ते ठरवलं. पण त्यानं साथ आम्हाला त्याची भरपूर आहे. त्याची म्हणण्यापेक्षा माझी मिसेसची आहे, बारक्या मुलाची आहे, सगळ्यांची साथ आहे आणि चांगलं उत्तमरित्या आमचं चालू आहे. त्यामुळे काय अडचणीची बाजू, आता दुधाला दर कमी झालेत किंवा काय झाले, भरपूर जणांनी गोटे विकायला काढले आणि विकलेच सुद्धा. काही नवीन जे अनुभवी नाहीत, पैसे आहेत, सगळं काय, दुधाला रेट वाटला जास्त वाढला म्हणून सगळ्यांनी घ्या आणि भरणा केला. पण ते भयाच्या जीवावर याच्या जीवावर काही सुद्धा नाही. त्याच्यामुळे लॉस मध्ये आलेत, एक एक गोटे आता बंद व्हायला लागलेत. पण आमचं असं नाही, आता 5 आहेत, मी आता या महिन्या एंड पर्यंत अजून एक 7-8 गाई अजून विचार आहे. ब्रीडवर आम्ही आता काम सध्या चालू केलेलं आहे. आता यातले बघाल तर हिला आम्ही ABS आरमाळा समज भरलेलं आहे, हिला स्पाइक्स भरलेलं आहे, हिला NDDBचं सिमेंट आहे, पलीकडची डेन्मार्कची आहे, तिला बायबचा अप्पासो आहे, इथे या साईडला एक आहे पण बायबचा अप्पासो आहे. अशा आपल्याला ब्रीडवर हळूहळू आपण काम करायला चालू केले, असं आहे. तर मित्रांनो, दादाने पण चांगला संदेश सांगितला, माहिती चांगली दिली. त्यांचे चिरंजीव त्यांना ते प्रोत्साहन करतात. असं सगळ्यांनी प्रोत्साहन करायचं आम्हाला पिढीला. म्हणजे कसं होतं माहित आहे का, एखाद्याला जर नाद असेल त्या गोष्टीत वाढवण्याचा ती गोष्ट किंवा करण्याचा, तर त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. तर दादा तुम्ही सगळी संदेश दिला, एवढा माहिती चांगली दिली चोखपणे आणि भैयानी पण दिली, त्याबद्दल